भुयारी धान्य कोठार सेम प्रबळगडाची आठवण आली. कलावंदीच्या बाजूला असलेला अशीच गुहा आहे आणि ही खोलवर आतमध्ये जाते. वरचा व्ह्यू आहे ना जबरदस्त आहे. जय शिवराय. जुन्नर तालुक्यात अनेक गडकिल्ले आपल्याला पाहायला मिळतात. काही लढाऊ तर काही टेळणीसाठी बांधलेले. आणि अतिशय महत्त्वाचा हडसर किल्ला हा ट्रेक आज आपण करतो आहे. आणि या हडसर किल्ल्याचं महत्त्व आपण त्याचा जो दरवाजा आहे जवळजवळ सर्पाकृती अशा पद्धतीमध्ये 2 ते 3 दरवाजे आपल्याला पाहायला मिळतील. आणि वरती तोफासुद्धा आहेत या किल्ल्यावर. त्यातला भुयारी धान्य कोठार किंवा सैनिकाचं राहण्याचं ठिकाण हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत. चला आपण या जुन्नरमधील गड भ्रमंतीला 2026ची आपण सुरुवात केलेली आहे. आणि यातलाच आपला हा आजचा 3रा ट्रेक आहे हडसर किल्ला. शहाजी महाराजांनी 1637 ते 1636 या दरम्यान जो माऊलीचा तह झाला होता त्या तहामध्ये हा हडसर किल्लासुद्धा होता. म्हणून याची खूप असा इतिहास आहे तो प्रत्यक्षात आज आपण पाहणार आहोत. आणि फायनली आपण शिड्या चढून आता दरवाज्यांच्या पायऱ्यांच्या दिशेला आपण होतो आहे. आणि या गडावर आल्यानंतर खूप वाटा मळलेल्या आहेत. रस्ता चुकण्याचे खूप चान्सेस आहेत महादरवाज्याच्या दिशेने. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, ही जी घळ दिसते ना महादरवाज्याची, ही बघा, ह्या घळीनेच वरती जाण्याचा प्रयत्न करा कारण इथेच आपल्याला महादरवाजा पाहायला मिळतो. पायरी मार्गाच्या उजव्या बाजूला सेम प्रबळगडाची आठवण आली. कलावंदीच्या बाजूला असलेला अशीच गुहा आहे आणि ही खोलवर आतमध्ये जाते. सेम इथे पण आहे. आणि बरेचसे लोक इथे येत नाही पण मस्त ठिकाण आहे. आता सध्या पाणी आहे त्याच्यामुळे आपण आतमध्ये जात नाही. पुन्हा आपण त्या पायऱ्यांच्या दिशेने आपण गळीतून वरती चढू. आपला ड्रोन शॉट झालेला आहे. आता आपण टाइम वेस्ट न करता महादरवाज्यात पोहोचूया. या ठिकाणी महादरवाज्याचं काम बघा नसतं, काम बघा या किल्ल्याचं. आवर्जून तुम्ही नक्की याल परत. महादरवाज्यातून हा जिना
पुढे आल्यानंतर आहे ना असं नागमोडे होतं. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही एक ध्वजस्तंभ आपल्याला दिसेल. आज एक ध्वजस्तंभ, या स्तंभावरून आपल्याला महादरवाजाचं दोन्ही साईडचं दृश्य पाहता येतं. एक या बाजूचा पण पाहता येतो, या बाजूचा पण पाहता येतो. अशा प्रकारे या खिंडीमध्ये हा दरवाजाचा जो बुरुज आहे तो बांधून काढला आहे, बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी पाठीमागे काय गुहा दिसतात, पण याच्यापेक्षा भारी काम आपल्याला पाहायचं पुढे जाऊन. आपण बघा या ठिकाणी ह्या बुरुजाच्या वरती आहोत आणि खाली आपण त्या पायऱ्या बघतो जिथून आपण वरती आलो. त्या ठिकाणी तो महादरवाजा हा उतरून आता आपण पुन्हा हे बघा वरचा व्ह्यू आहे ना जबरदस्त आहे. कारण हा पूर्ण कातळ खोदून केलेला आहे, वरपर्यंत आहे ना संपूर्ण कातळ खोदून आहे. अशा प्रकारे आपले जितू धलपे हे पुढे आलेले आहेत आणि पायऱ्या बघा, इथं आवाज कसा घुमतोय तो बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं सुंदर काम या ठिकाणी आपल्याला दिसतंय. जय शिवराय. मी तुम्हाला मागच्या आपल्या निमगिरी आणि हनुमंतगडाच्या आपला दरवाजाच्या तिथे किंवा गोवांचे तुम्हाला मी जे दाखवलं होतं ते हडसर किल्ल्यावर सुद्धा बघा किती सुंदर रीतीने केलेलं आहे. बघा पाणी जाण्यासाठी हा एक खंदक खोदला आहे छोटा, म्हणजे जेणेकरून हा संपूर्ण वरचा पाणी या महादरवाजात जाऊ नये तो बाहेरच्या बाहेर कसा काढण्यात आलेला आहे बघा. इथून टोटल हा पाणी हा दरवाजाच्या बाजूने निघून जातो. हे त्या काळचं इंजिनिअरिंग आणि सुंदर असं काम. हडसर अर्थात पर्वतगड. या गडाची निर्मिती ही सातवाहन काळात झाली असून या गडावर सुंदर असं महादेवाचं मंदिर आपल्याला दिसतं. मंदिराच्या समोरच नंदी विराजमान आपल्याला दिसतात. महादेवाचं दर्शन घेऊन आपण खुंटेच्या वाटेच्या दिशेने गड भ्रमंती करूया. पुढे आल्यानंतर आपल्याला खोदीव पाण्याची टाके आणि त्यांचा आकार अगदी एक समान नसून हा विभिन्न आकारात आपल्याला दिसतं. 1637 मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये या गडाचा उल्लेख आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. त्यानंतर 1818च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. यात हडसर किल्ल्याचा ज्या काही वाटा होत्या त्या ब्रिटिशांनी फोडून काढल्या. खुंटीच्या वाटेने जेव्हा आपण वरती येतो त्यावेळेस
सर्वात आधी आपल्याला हा मंदिर पाहायला मिळतो. आपण महादरवाजाच्या दिशेने या मंदिराकडे आलो आहोत. सह्याद्री म्हणजे दुर्गांची खानच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असाच गडकिल्ल्यांनी नटलेला हडसर ह्या भागातील अतिशय सुंदर किल्ला मानला जातो. इथे समोरवरती दिसतो ना आपल्याला तो तलाव आहे. तलावाच्या खालच्या दिशेला म्हणजे हडसरची मुख्य पायवाट आहे ना, त्या दिशेला वरतून तुम्हाला समजणार नाही, ही जी खास दिसते ना ब्लॅकवाली, तिथे भल्ला मोठा धान्य कोठार आहे. चला आपण बघू दे. बघा कसं बनवलं त्या काही प्रशस्त पायऱ्या आहेत, पण ते जवळ आल्यानंतर दिसणार या गोष्टी. हे बघा पूर्ण असं खंड खोदून काढला आहे. पाणी जाण्यासाठी ही सेपरेट नाली दिलेली आहे, जेणेकरून धान्य ठेवलेलं खराब होऊ नये. बघू शकता इथे एक दरवाजा आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा आतमध्ये येतो मेन रूममध्ये, वरती बघून घ्या आधी. हे बघा, आणि उजव्या बाजूला ही एक रूम आहे. धान्य कोठार धान्य व्यवस्थित ठेवण्यासाठी जे वर्षभर टिकून राहील त्याच्यासाठी बनवलं गेलं. तर इथे पण तुम्ही बघू शकता रूमच्या आतमध्ये आणखीन एक रूम आहे आणि त्यामध्ये धान्य वगैरे ठेवलं जायचं. अशा प्रकारे ही पहिली रूम. त्याच्याच समोर आणखीन दुसरी रूम आहे. हे बघा, तिलासुद्धा 2 दरवाजे. हिचं तर बांधकाम थोडंसं वेगळं आहे आणि हे पूर्ण भुयार आहे, प्रशस्त भुयार आहे. याच्या आतमध्ये पण 2-3 असे सेपरेट दालनं केलेले आहेत. आणि ही तिसरी, इथे सुरेख असं नक्षीकाम म्हणजे एक मोल्डिंग बनवलेलं आहे दरवाजाला. समोरची रूम, हिच्यामध्ये सुद्धा 2 ते 3 आतमध्ये आल्यानंतर आणखीन ह्या 3 भल्या मोठ्या रूम्स आहेत. फक्त आतमध्ये येताना खूप अंधार आहे. हे बघा, इथे सुद्धा उतराला पायऱ्या बनवलेल्या आहेत. अशा प्रकारच्या या रूम. इथे पण दुसरी, ही भरपूर खोल आहे, पण हिला पण उतरण्यासाठी हे बघा पायऱ्या दिलेल्या पूर्ण, आणि एकदम सुखं आहे. म्हणजे पावसाचा थेंब पण इथे येत नाही, अशा पद्धतीने जागा निवडून आणि या ठिकाणी बनवलेली आहे. हे बघा, प्रत्येक ठिकाणी पायऱ्या आहेत उतरायला आपल्याला. अशा या सह्याद्रीमध्ये सुंदर नटलेल्या गडकिल्ल्यांना आपण भेट देतच राहू. तोपर्यंत निरोप घेतो. जय शिवराय.